देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये किती घोषणा झाल्या आणि किती अंमलात आणल्या। आता सुद्धा तुम्हाला 3 सिलेंडर मोफत देतो म्हणाले, पण यापूर्वीचा उज्ज्वला गॅसचं काय झालं? 3 महिने म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरला विधानसभा झाल्या की नोव्हेंबर पासून उज्ज्वला योजना आणि 3 गॅस 100% बंद। संभाजीनगरच्या या ऐतिहासिक कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेना नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते आदरणीय चंद्रकांतजी खैरे, शिवसेना नेते विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, इतर सर्वच सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी बंधू भगिनींनो, संभाजीनगर वासियांना मनापासून धन्यवाद देतो की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीनंतरचा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा पहिला दौरा आपण या संभाजीनगरमध्ये घेतोय आणि ज्या मदनमस्त दिल्लीकरांना ज्यांनी 400 पारची घोषणा केली होती त्यांना केवळ आणि केवळ 240च्या जागेवर बसवण्याचं काम ज्या उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने केलं, त्या उद्धवजींचा अभिनंदनाचा प्रस्ताव या अधिवेशनाच्या या पहिल्या अधिवेशनामध्ये आपण मंजूर करायचा आहे। मदनमस्त झालेली ती राज्य सत्ता, दिल्लीचं मनामध्ये भिनलेली हुकुमशाही, आपल्या हाताशी असलेली संपूर्ण यंत्रणा, पैसा, सत्ता याचा दुरुपयोग करून ज्यांनी शिवसेना संपवण्याचं कपट कारस्थान रचलं, ज्यांनी शिवसेनेला फोडण्याचं कपट कारस्थान रचलं, ज्यांनी ठाकरे घराणं संपवण्याचा प्रयत्न केला, त्या दिल्लीश्वरांना चारी मुंड्या चित करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा झेंडा या महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये फडकवण्याचं काम माननीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राने केलेलं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चला लढूया आणि विधानसभा जिंकूया ह्या निर्धाराने उद्धवजी पुन्हा एकदा बाहेर पडलेले आहेत। आणि म्हणून मला खात्री आहे शिवसैनिकांची जिद्द आणि आपल्या नेतृत्वाचा एक दृढ निश्चय, जिंकायचं म्हणजे जिंकायचंच ह्या दृढ निश्चयाने नक्कीच आपण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लढू, जिंकू आणि या महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं आपलं सरकार निर्माण करू या निर्धाराने आपल्याला सामोरे जायचं आहे। सध्याचं महाराष्ट्राचं सरकार, उद्धव साहेबांनी त्याचा उल्लेख चांगला केलेला आहे, एक जुमलेबाजांचं सरकार आहे। केवळ आणि केवळ घोषणा करायच्या, लोकांना संभ्रमित करायचं, लोकांना फसवायचं, यापेक्षा या सरकारकडे काय राहिलेलं नाहीये। आत्ताच उद्धव साहेब आपल्याला या सभास्थळी यायच्या अगोदर जवळजवळ 30 ते 35 विद्यार्थी जे एमफिल करतात, जे PhD करतात, आणि हे विद्यार्थी नेमके कोणत्या प्रवर्गातले आहेत? त्या महाराष्ट्रामध्ये परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा जो मागासवर्गीय समाज आहे, त्या मागासवर्गीय समाजातले जवळजवळ 25 विद्यार्थी त्या ठिकाणी आले, एका आशेने, एका अपेक्षेने। आणि होय, ह्या सत्ताधाऱ्यांनी जरी फसवलं, भाजपवाल्यांनी जरी तोंडाला पानं फुसली, तरी सुद्धा माझा उद्याचा राज्यकर्ता म्हणून उद्धवजी ठाकरेंकडे आपण आपली कैफियत मांडली तर नक्कीच मला न्याय मिळेल हे एका अपेक्षेने ते विद्यार्थी त्या ठिकाणी आले। काय मागणी होती त्यांची? आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असो, त्या गद्दार मुख्यमंत्र्यांचं भाषण असो, लोकांना फसवण्याच्या घोषणा करायच्या, त्या मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो,
अरे 2 वर्ष झाली तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला, पण या महाराष्ट्रातले 194 मागासवर्गीय विद्यार्थी जे शिष्यवृत्तीसाठी रस्त्यावर भीक मागतायत, तुमच्याकडे प्रार्थना करतायत, जे एलिजिबल आहेत, त्या 194 विद्यार्थ्यांना तुम्ही 2022 पासून न्याय देऊ शकला नाही, शासन निर्णय होऊन सुद्धा, आणि म्हणून त्यांना PhD आणि MPhil करता येत नाही। आणि दुसरीकडे अनेक घोषणा करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये किती घोषणा झाल्या आणि किती अंमलात आणल्या। आता सुद्धा तुम्हाला 3 सिलेंडर मोफत देतो म्हणाले, पण यापूर्वीचा उज्ज्वला गॅसचं काय झालं? 3 महिने म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरला विधानसभा झाल्या की नोव्हेंबर पासून उज्ज्वला योजना आणि हे 3 गॅस 100% बंद। देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली माहेरचा आधार, आता सुद्धा माहेर या शब्दाचा उल्लेख करतात, पण त्यावेळेला सुद्धा माहेरचा आधार म्हणून भगिनींना अर्थसहाय्य करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती 2014ला। काय झालं? माहेरचा आधार तर सोडाच, पण जो आता त्रास होतोय त्या त्रासातून सुद्धा त्यांची सुटका होऊ शकली नाही। केवळ आणि केवळ ह्या एका वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त भगिनींचं कपाळाचं कुंकू पुसलं गेलं। त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस तुमचं सरकार आहे, नरेंद्र मोदीजी तुमचं सरकार आहे। आज कांद्याला भाव नाही, तुरीला भाव नाही, शेतकऱ्यांना न्याय नाही, शेतमजुरांना न्याय नाही, आणि त्यानंतर अन्नदाता आधारित योजना जाहीर केली होती देवेंद्र फडणवीस यांनी। अन्नदाता आधार कुठे गुंडाळून ठेवली ते सुद्धा त्यांना कळलं नाही। GR कधी काढला तो सुद्धा आता माहिती नसेल, आणि केवळ लोकांना संभ्रमित करायचं, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायची, लोकांना कुठली आमिष दाखवायची, आणि लोकांना भिकेचं कटोरं घेऊन दारोदार फिरायला लावायचं शासनकर्त्यांच्या घरी। ही जी काय कपट नीती सध्याच्या मिंदे सरकारने आखलेली आहे ना, त्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे। हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे। समाजामध्ये दरी उभ्या राहिलेल्या आहेत, कौरव पांडवांसारखे लढायला उभे राहिलेले आहेत। त्यावेळेला माननीय पक्षप्रमुख उद्धवजी आपलं भाष्य व्यक्त करतील, पण एकच या ठिकाणी सांगतो शिवसैनिकांना, आता आपली दुसरी परीक्षा जी येणार आहे दिवाळीच्या अगोदर विधानसभेची, ह्या परीक्षेमध्ये मात्र 100% आपल्याला उत्तीर्ण व्हावंच लागेल। त्यासाठी कुठलंही गलथानपणा चालणार नाही, कोणतेही डोळे झाक चालणार नाही। सर्वांनी एकजुटीने एक विचाराने आपले पक्षप्रमुख ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष वाढवायला, आणि शिवसेना पक्ष म्हणजे कोण? तुम्ही स्वतःसाठी नाही, तर माझा कार्यकर्ता निवडून आला पाहिजे, आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, मंत्री झाला पाहिजे। ह्या एका इच्छेने आणि इराद्याने पक्षप्रमुख उन्हातानाची पर्वा न करता, पावसाची पर्वा न करता महाराष्ट्रामध्ये त्यांनी फिरायला सुरुवात केलेली आहे। शुभारंभ त्या संभाजीनगर मधून झालेला आहे, आणि म्हणून हा शुभारंभ विजयाचा निर्धार करणारा हा मेळावा असेल अशी खात्री बाळगतो, आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।